तुला काय वाटलं बापाला सहज सहज वेडा करता येईल, वेडा बनवता येईल? लक्षात ठेव, या घरातल्या बायका पडद्याआड असतात. ती या घराची परंपरा आहे, पद्धत आहे. काळ बदललाय, मुलीला थोडीशी मोकळीक द्यावी म्हणून जरा मोकळी सोडली तर काय माझ्यावर शिंग रोखतेस काय तू? बस का रे? तो भावड्या तुला भेटतो म्हणून गुरमी आले तुला? उद्यापासून तुझं कबड्डी खेळणं बंद, तुझं प्रोजेक्ट बंद. हे काय राजकारण चाललं ना मला काही कळत नाही. मला फक्त खेळायचंय, मला फक्त कबड्डी खेळायची आहे. स्पर्धा जवळ आलेली आहे, प्रॅक्टिस झालेली नाहीये. आणि आता हे नवीन प्रकरण, मी काय काय सांभाळू मला सांग ना. अगं मग मी पण तेच म्हणतोय, शिवानी आहे ना तुझ्या बरोबर. केवढी मरमर करते यार ती टीम साठी. आणि मला कळतंय तुझ्या एकट्याच्याने नाही होणार आहे. अरे तू काय मला सांगतोय शिवानी आहे शिवानी आहे शिवानी आहे म्हणून? माझी मैत्रीण आहे ती, 3 वर्षाची मैत्री आमची. हे बघ पंटर, तिची काय घुसमट होते ही मला चांगली कळतीये. पण कालचा प्रसंग असा अजिबात नव्हता की ज्याच्यामध्ये भांडणं करून काही फायदा होता. कळलं तुला? जरा थोडासा वेळ जाऊ देत ना, जाऊ देत थोडासा वेळ. तोपर्यंत हे खरं तर मी तिच्या फायद्यासाठी सांगते. तोपर्यंत बाकीच्याही पोरी शांत होतील यार. आणि भाऊंना सुद्धा काहीतरी समजावता येईल ना. तुझे पप्पा मुरलेले राजकारणी आहेत, तू या राजकारणाचा भाग होऊ नकोस. शिवानी, मला तुझी काळजी वाटते ग. या घराची काळजी वाटते, कुटुंबाची काळजी वाटते. कृपा कर प्लीज, हे राजकारण घरी येऊन देऊ नकोस प्लीज. सॉरी आई, मी नाही ऐकू शकत तुझं. जशी मी तुझी मुलगी आहे तशीच पप्पांची पण. हे राजकारण घरात येणारच, त्याला आता पर्याय नाही. सावंतला फोन करा. हो सर. त्याला म्हणा मैदानावर कबड्डी खेळणाऱ्या कोण ज्या पोरी आहेत त्यांच्यावर जरा लक्ष ठेव. आज घरामध्ये खळखळ झाली आहे, त्याचा परिणाम प्रोजेक्टवर होता कामा नाही. ओके सर. आणि त्याला सांग, मला विचारल्याशिवाय कुठलाही राडा घालायचा नाही. डोक्याने शॉर्ट टेम्पर्ड असतात, गरम असतात हे भाई लोक. हो सर. मला जरा फोन दे ना, शिवानीला फोन कवर लावायचा. लाव लवकर, भागो. काय झालं? नाही लागत आहे फोन. जाम भारी मॉडेल आहे बाबा, लय बिझी असते. हे पण आहे भारी मॉडेल सोड, तीच लय भारी आहे. पण जोक्स अपार्ट. हे बघ, तुला बोर होईल मला माहिती आहे, पण उद्या सेकंड लिस्ट आहे रे. उद्यापासून येत जा प्रॅक्टिसला. अरे अजूनही सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. ए तू कोणाशी बोलतोय? ह्याच्याशी. अरे ती मोठी माणसं आहेत बाबा, त्याची ऑलरेडी सिटिंग लागली. तुमच्यातला खेळाडू पूर्णपणे मेलाय. तुमच्याकडे शिल्लक आहे त्या फक्त आठवणी. म्हणून भूतकाळात रमता तुम्ही, सारखे पिऊन झोपता तुम्ही. कसले खेळाडू भाऊ? हा सांगा ना, असे असतात खेळाडू? माझ्या पप्पांना राजकारणी म्हणता ना तुम्ही? हो भाऊ, तुम्हीही राजकारणी आहात. खेळाचं राजकारण करून तुम्ही आमच्या टीम मध्ये फूट पाडताय. तुमचा राग माझ्यावर आहे ना? मग मारा ना, मारा. द्या ठेवून एक मुस्काळात माझ्या. त्या संपूर्ण टीमचा काय दोष? भाऊ, मी इथे फक्त कबड्डी खेळायला येते, कोणतंही राजकारण करायला नाही. स्वतःतला खेळाडू जागा करा भाऊ. आणि हो, मी आता जे काही तुम्हाला बोलले ते जयराज देशमुखांची मुलगी म्हणून नाही, फक्त एक कबड्डीपटू म्हणून, तुमची स्टुडंट म्हणून, फक्त शिवानी म्हणून. येते रे.